नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 4 व 5 मार्च या 2 दिवसाच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आपण 2 दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया। राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमित शहा। मित्रांनो, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हे शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ हा नवी दिल्ली येथे झालेला आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। शहबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान। मित्रांनो, शहबाज शरीफ यांची पाकिस्तान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड ही झालेली आहे। शहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी ही दुसऱ्यांदा निवड झालेली आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, दुसरा पॉइंट असा आहे की शहबाज शरीफ हे पाकिस्तान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेले 24वे व्यक्ती ठरलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लातूर। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा ही लातूर येथे आयोजित करण्यात येणार आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतीय नौदलात कोणते नवीन हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे? मित्रांनो, आता भारतीय नौदलात ऑप्शन क्रमांक 4 MH-60RC हॉक या हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे। तर भारतीय नौदलात MH-60RC हॉक हेलिकॉप्टर या हेलिकॉप्टरचे नाव आता INS 334 या नावाने कार्यरत होणार आहे। हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणता देश हा भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मॉरिशियस। मित्रांनो, मॉरिशियस हा देश भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश ठरलेला आहे। तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी आपण बघूया। तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा सरकारी गटात कोणत्या राज्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेला प्रथम पारितोषिक झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वाशिम। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सरकारी गटात वाशिम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेला प्रथम पारितोषिक हे जाहीर झालेले आहे। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत खाजगी गटात नाशिक जिल्ह्यातील स्पेलियर हेरिटेज स्कूल बेळगाव धागा येथील शाळेला प्रथम पारितोषिक जाहीर झालेले आहे। हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। चला मित्रांनो, आपण आजच्या दिवसाची चालू घडामोडी बघूया। चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित ताडोबा महोत्सवात किती हजार रोपांचा वापर करून साकारलेल्या भारत माता या शब्दाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद ही झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 65,000। मित्रांनो,
चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित ताडोबा महोत्सवात 65,000 रोपांचा वापर करून साकारलेल्या भारतमाता या शब्दाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झालेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि मलेशिया। मित्रांनो, समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव भारत आणि मलेशिया या दोन देशात आयोजित करण्यात आलेला होता। तर मित्रांनो, अजून एक पॉइंट आहे की तो म्हणजे भारत आणि मलेशिया या देशादरम्यान समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव विशाखापट्टणम येथे पार पडलेला आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, आपण भारताचे युद्धाभ्यास देखील जाणून घेऊया। भारत कुठल्या देशासोबत कुठला युद्धाभ्यास करतो यावर देखील प्रश्न हा विचारलेलाच असतो। त्यामुळे चला आपण एक एक करून भारताचे युद्धाभ्यास कुठल्या देशासोबत आहे ते जाणून घेऊया। ऑस्ट्रो हिंद हा युद्धाभ्यास ऑस्ट्रेलिया देशासोबत, तर वीर गार्डियन आणि जिमेक्स हा जपान देशासोबत, सूर्यकिरण नेपाळ देशासोबत, युद्धाभ्यास आणि तारकश हा अमेरिका देशासोबत, गरुडा शक्ती आणि समुद्र शक्ती इंडोनेशिया देशासोबत, डस्टली हा उझबेकिस्तान या देशासोबत, तर फ्रिंजेक्स व्यायाम हा फ्रान्स देशासोबत, मिलन 2024 हा भारतीय नौसेनेचा युद्धाभ्यास आहे। तर मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं समुद्र लक्ष्मण हा मलेशिया देशासोबत। हे सर्व युद्धाभ्यास तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, IMP प्रश्न आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चीन। मित्रांनो, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 ही चीन या देशात आयोजित करण्यात येणार आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। 4 मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय सुरक्षा दिवस। 4 मार्च या दिवशी आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करत असतो। तर मित्रांनो, या राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची 2024 ची थीम आहे सेफ्टी लीडरशिप फॉर ESG एक्सलन्स। ही या 2024 राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची थीम आहे। तर मित्रांनो, पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिन हा 1972 रोजी साजरा करण्यात आलेला होता। हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या। तर मित्रांनो, आपण मार्च महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण दिनविशेषवर हा प्रश्न असतो, त्यामुळे दिनविशेष देखील महत्त्वाचे आहे। तर चला एक एक करून आपण मार्च महिन्याचे सर्व दिनविशेष बघून घेऊया। 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरिक संरक्षण दिवस, तर 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस, तर 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि कर्मचारी प्रशंसा दिन, तर 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन, 9 मार्चला असतो जागतिक किडनी दिवस, 10 मार्चला असतो CISFच्या स्थापना दिवस, तर 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक दिन, तर 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन, 18 मार्चला असतो जागतिक झोपेचा दिवस, 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 21 मार्चला असतो जागतिक कविता दिन आणि जागतिक वनीकरण दिन, 22 मार्चला असतो जागतिक जल दिन, 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन, तर 24 मार्चला असतो जागतिक TB दिवस आणि 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिन। मित्रांनो, हे सर्व दिनविशेष तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। तर मित्रांनो, अशा टॉप 10 करंट अफेअरचे व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद।